चंद्रपूरमध्ये व्हीजेएनटी कार्यकर्त्यांचा प्रतिभा धानोरकरांच्या विरोधामध्ये संताप पाहायला मिळतोय। एकही व्हीजेएनटी कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यानं त्यांनी जाब विचारला। पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली। धानोरकरांनी केलेल्या तिकीट वाटपाची चौकशी करा। व्हीजेएनटी कार्यकर्त्यांनी आता पक्षाकडे थेट मागणी केली आहे। मी धानोरकर मॅडमवरच आरोप करत आहे, कारण त्यांनी जे बी पाहून दिलेले आहे मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करत आहे। कारण त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे, त्यासाठी आमचा आरोप आहे। त्या व्हीजेएनटीचे आम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। व्हीजेएनटी मध्ये एकही सीट आम्हाला महानगरपालिकेत देण्यात आलेली नाही। भाजप महानगर जिल्हाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली। सुभाष कासनगोट्टुवार यांची हकालपट्टी करण्यात आली। प्रदेश अध्यक्षांनी जाहीर केलेली उमेदवारी यादी बदलणं त्यांना आता चांगलंच भोगलेलं आहे। रवींद्र चव्हाणांच्या स्वाक्षरीनं तयार केलेली यादी बदलणं त्यांना महागात पडलं। भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंच्या विरुद्ध खैरे संघर्षाची शक्यता आहे। उमेदवार निवडताना दानवेंनी मला डावललं, अंबादास दानवे हे सगळं ठरवून करत आहेत। चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवर गंभीर आरोप केला आहे। हे ठरवून केलं, अंबादास करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये। साहेबांना काही माहीत पण नाही। साहेब आपल्या मुंबई महापालिकेत इतके बिझी आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही। आता तुमची भूमिका काय? तुमची माझी भूमिका काय? मी त्या प्रभागात जाणारच नाही। मी जाणारच नाही। कशाला जाणार? मी जाणार नाही। कोणताच वाद नाही। नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली? त्यांनी नाराजी अशी मला नाही वाटत असं काही बोलले। ते काही गोष्टी बोलले असतील, परंतु पक्षाच्या प्रोसेसनुसार, प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात। एखाद्याला तिकीट मिळतं, एखाद्याला नाही मिळत, अशा गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे त्याच्याशिवाय हे तर सगळ्याच पक्षात घडतं, सगळ्या ठिकाणी घडत असतं। त्याच्याशिवाय फार मोठ्या काही गोष्टी घडल्या असं मला तरी नाही वाटत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।